दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्टेड हिट करायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि इथे फ्रीटचा बॉल होता. त्यामुळे खऱ्या अर्थानं बॅट्समनला जीवनदान मिळालं. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. पहिल्याच बॉलवरती वैयक्तिक खातं ओपन केलं ते म्हणजे बॅट्समन आदेश आणि सचिन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जगदंब सासणे संघ खऱ्या अर्थानं या टीमकडे बॉलिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, कारण याच टीमनं पहिल्या मॅचमध्ये 43 धावा रोखल्या होत्या. मॅच लीडिंग एज अँड टेकन. धक्का क्रमांक लागला पहिला. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बॅट्समन सचिन, धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. रायझिंग स्टार संघाला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मसा परिसर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान खजिनदार आदरणीय सन्मान्य सागरजी इंदुराव साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सर्वांचे लाडके समीरजी रोटे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. या दोन्ही मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूयात. या काकडपाडा चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वाईट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय तो म्हणजे गोलंदाज हर्षलला. खरे आता जर विचार करायला गेला तर पहिला बॉल हर्षलनं नो फेकला होता, त्यानंतर लगेचच जेलची संधी निर्माण केली होती, पण फ्रीडचा बॉल होता त्या ठिकाणी एकदा, त्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि आताचा हा बॉल आला डॉट. यावेळेला देखील हाईट फॅक्टर पाहावं लागेल या बॉलवरती. येस व्हाईट बॉल, दिशा खळा, बंपार सिग्नल, इट इज व्हाईट बॉल. येस 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या 4 षटकांमध्ये बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. नयन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. नयनसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, अगदी ड्राईव्ह करायचा होता, बॅटला ड्रिल करून दाखवता नयन. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, बॅट आणि बॅटच्या मधून बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आताचा हा बॉल आला डॉट. अप्रतिम कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल टीम जगदंब सासणे संघाच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव या टीमला. यावेळेला देखील नो बॉल, म्हणजे आता दुसरा बिमर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 2 बॉल हाताळण्यासाठी येस बॉलिंग रिव्ह्यू आता घेण्यात आलाय. DRS जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुढचा रिव्ह्यू घेता येईल, पण जर रिव्ह्यू
यस ICC नियम क्रमांक 21. यस इट इज नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे आता गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. कारण 4 बॉल हाताळत असताना त्यातल्या त्यात तब्बल 2 बीमर हाताळल्यात म्हणजे गोलंदाज हर्षलला. आणि आता हर्षलच्या जागेवरती नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 1 मध्येच शेवटच्या अंतिम 2 बॉल हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपकला आपण पाहतोय. अगदी शेवटच्या अंतिम 2 बॉल हाताळायच्या दीपकला. पाचवा बॉल ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो पैकी झाली. एका हाताने बॉलला कॅरी केले मैदानाच्या आतमध्ये. कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर तर दुसरा वाइडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. पाच धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 5 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलाचा अंतिम बॉल. फुलर लेनचा बॉल. यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी फुलटॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाही या बॅट्समॅननं आदेशला. आणि बघता बघता षटक क्रमांक इथे कंप्लीट झाला. पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार रावगाव हा संघ जाऊन पोहोचला एका गड्याच्या नुकसानात 6 अंकावरती. जगदंब सासने संघ जर म्हटलं ना, जितका स्ट्रॉंग जगदंब सासने टीमकडे बॉलिंग लाईनअप आहे ना, तितका स्ट्रॉंग त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप देखील आहे. सो टीम रायझिंग स्टार रावगाव या संघाला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर सासने टीमच्या अगेन्स्ट उभा करावा लागेल. कारण त्यांचं हे होम ग्राउंड आणि याच क्रीडांगणावरती सातत्यानं जगदंब सासने हा संघ सराव करत असतो. आणि या क्रीडांगणाची खऱ्या अर्थानं तंतोतंत माहिती ठेवणारा हा संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इन बॅटल आदेश आणि नॉन स्ट्रायकिंगला बॅटल नयनला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते या चैतन्य. चैतन्याला आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल राईट आर्म राऊंड द ट्रॅक. पहिला बॉल बिग हिट करायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चाललाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा केल्यात कंप्लीट. अगदी थोडीशी शांतमय सुरुवात रायझिंग स्टार रावगाव टीमची आपण पाहताय. अगदी एकही आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये आणि त्या फटक्यांची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार रावगाव या टीमला आपण पाहताय. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये बॅट्समन आदेश. ओ या वेळेला गुड लेन बॉल डायरेक्ट हिटची संधी. बॅकअप आलाय म्हणजे सिंगल मिळाली आहे. आता एक धाव महत्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार रावगाव संघाला. कारण सिंगल डबलने या टीमला जवळजवळ 35 ते 40 पर्यंत पोचावं लागेल जर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये बाजी मारायची असेल तर. कारण 40-45 धावा जर तुम्ही बनवला तर एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण होऊ शकतो सासने टीमच्या अगेन्स्ट. दिशा पाहावी लागेल. दिशा का या वेळेला करणार लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. वेगावरती नियंत्रण होतं गोलंदाजाचं पण आता दिशेमध्ये नियंत्रण नाही आहे. चैतन्य आता दिशेपासून भरकटलाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल. धाफलक डबल डिझर मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती. 10 ऑन बोर्ड. अंडर बॉक्स पद्धतीने फटकाला टॅप करायचा प्रयत्न. सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाही टीम रावगाव संघाला. 1 और 1 11
11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आमचे तिन्ही ऑफिशियल पंच. मग आमचे मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीण विशेष सर असतील फ्रॉम मामनोली. त्यानंतर लेगंपारच्या भूमिकेत आमचे कुणाल भोईर सर असतील, अर्थातच सनी भोईर सर फ्रॉम बदलापूर. त्यानंतर आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जगदीशजी दुधकर सर असतील फ्रॉम वसार मलंगड. हो गुडले टप्पा पडला, हलकासा एक ऑफ झाला आणि थेट जाऊ उसवतोय विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान तेच तर्रारा बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी बाय बॉलर चैतन्य. कमबॅक केलंय गोलंदाज चैतन्यनं, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये चैतन्याने तब्बल 5 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा सलगचा बॅक टू बॅक. दुसरा डॉट बॉल. दिशा आता चांगली आहे, अगदी चांगला टप्पावरती आता गोलंदाजी करत असताना. म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा वेग, तुमचा टप्पा, तुमची लेंथ, लाईन हे सर्व काही एकत्र करता तेव्हा तुमची गोलंदाजी सुरेख नेहमी होत असते. पद्धत आले तर थोडंसं चुकलं, रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर आलाय गोलंदाज चैतन्याचा, कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. 11 ऑन बोर्ड, 1 और 11, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला फुल केला, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचलाय, थोडासा फंबल झाला, पहिली कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न चालवला आणि आता 2 धावा केल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार डावगाव हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 अंकावरती. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 2 overs completed on the scorecard from team Rising Star Ravgaon ठोक डीजे. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सासने एन कडून बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये तेजसला आपण पाहताय. ओव्हर नंबर 3 मध्ये राईट आर्म राऊंड द ट्रॅक, राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस. ओव्हर नंबर 3 मध्ये 4 षटकांचे मॅच आहे, त्यामुळे 4 षटकांमध्ये 4 फ्रेश बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस, बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चाललाय, झेलची शक्यता, फिल्डर डाऊन द बॉल, आपल्या हाताचा पिसारा फुलवत असताना टिपला झेल आणि संपलाय. बॅट्समन यांचा खेळ, बॅट्समन आउट. फुल टॉस, बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चाललाय, झेलची शक्यता. रायझिंग स्टार नावगाव संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती सुजल आला. परेशला आपण पाहतोय नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग इनला.
खऱ्या अर्थानं संघ थोडासा अडचणीत आहे आणि आता त्याला अडचणीतून बाहेर काढावं लागेल टीमला. आल्या आल्या स्लॉक स्वीप केला ट्राय आणि आता आपल्या संघासाठी 4 धावा केल्यात अप्लाय. बॉल एक टप्पा घेत थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौका. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक. वन्स अगेन अजून एक आसमानी टोला. बॉल हवेमध्ये फिल्डर पाहतोय आणि एफर्ट्स भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. फटका जबरदस्त होता. अगदी गरुड झेप घेत असताना बॉलला अडवलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवल्यात. अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. येस बॅटिंग रिव्ह्यू पंच रिव्ह्यू. येस अंपायर रिव्ह्यू आता घेण्यात आलाय. पाहूयात आपण टेक्निकल रूम मध्ये खऱ्या अर्थानं बॅलन्सिंग कितपत मॅटर करतो या बॉलवरती. फिल्डिंगचा एफर्ट्स भरपूर चांगले होते पण नक्की फिल्डरचा पाय आहे कुठे हे पाहिलं जाईल. फटका जबरदस्त होता. क्रॉस बॅटेट हा फटका खेचला होता. येस पंचांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल कारण कोणत्याही टीमवरती अन्याय व्हायला नको. 4 धावा वाचवल्या. जबरदस्त फिल्डिंग. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट्समन देखील टाळा वाजवतोय. ही खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्ती आहे कारण क्रिकेटच्या काळामध्ये एखादा खेळाडू चांगली कामगिरी करेल ना तर त्याची दाद देणं त्याचं कौतुक करणं आपलं हे कर्तव्य आहे. क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न अगदी लेग आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर फिरणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगला बॉल. चांगली डिलिव्हरी. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3रा आणि 3 षटकांच्या अंती आता
दा फरक जाऊन पोहोचलाय. रायझिंग स्टार डावगाव टीमची टोटल 25 या अंकावरती ठोक डीजे. परेश आणि आदेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग परेशने आतापर्यंत केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यानं आतापर्यंत केली आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. स्कोर कार्ड केलाय. फटका जबरदस्त आहे. कमो पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. एक तर कंप्लीट, दुसरीचा कॉल केला गेलाय. आता दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. अपघात निश्चित. अपघात झाला बॅट्समन आदेशचा आणि आता आदेशला परतावं लागतंय माघारी. यस बॅटर OUT फलंदाज आउट. जर जेल संपादित केला असता तर, पण जर आणि तरला बिलकुल महत्व क्रिकेटच्या खेळामध्ये नाही आहे. ओहो, लेंथ बॉल मैदानामध्ये. चांगली डिलिव्हरी, चांगला कमबॅक, जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. कारण 3 षटकांच्या अंती 25 होत्या. त्यानंतर सागर आला, त्यानं अवघ्या 4 मध्ये खर्च केला 3. शफल झाला, जागा बनवली, ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एका टप्प्यावरती शेवटच्या क्षणाला स्टॉप केलं. थ्रोपैकी केली तोपर्यंत रन्स मिळाल्या. इथे त्या तब्बल 2 धावा मिळाल्या. एक धाव मोस्ट इम्पॉर्टंट टीम रायझिंग स्टार डावगाव संघासाठी. कारण दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहेत. पाहावं लागेल. फलंदाज होतोय बाद. 17 क्रमांक झाला. पहिला कंप्लीट. बघा डीप कव्हर मध्ये मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोर जी टॅम्पो उभी आहे, त्या गाडी मालकाला विनंती असेल की आपण तिथून ती गाडी प्लीज रिमूव्ह करा. कारण त्या गाडीचा रिफ्लेक्शन मैदानामध्ये येतोय आणि
त्याच्यामुळे खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ देऊ नका. सत्र क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार रावगाव हा संघ जाऊन पोहोचला 30 अंकावरती आणि 31चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. कशा प्रकारे 31 बनवल्या जातील टीम जगदंब सासने संघाच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 31 धाबा रोखल्या जातील रावगाव टीमच्या माध्यमातून याचं धावताना नाही करा करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज खऱ्या अर्थानं डोळखामचा, अर्थातच आवाज दत्ता फर्डे सरांचा. थँक्यू सो मच. दोन्ही टीम So once again, thank you very much, Shroban Dhumale, the voice of Badlapur. Now we are moving back to the cricket. So Sasne team required a 31 runs for win the game, remaining of 24 balls. Here we go. Can they chase and play for a qualifier match? Let's see. The first bowler, Sachin. Sachin is the man. Right arm over the wicket. Right arm around the wicket. Left arm around the wicket. And first ball in the air. Fielder has missed out. And the ball is racing towards the mid wicket region. The 2-2 fielder. But the ball is beaten by the both the fielder on the deep. And the ball is racing towards the boundary line. Along the carpet towards the 4.
Second ball. Inside outward cracking over the top. Taking a couple of bounce. Fielder is chasing over there. And one more. No. Safely. He saved couple of runs. 2 more runs added on the scorecard. And the score moves on with the 6. तर पहिले 2 चेंडू आपण जर बघितले तोंडली गावचे हनुमंत सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. पहिले 2 चेंडू आपण बघितले. संधी रावगावकरांनी निर्माण केली होती. एक मिड विकेटचं क्षेत्ररक्षक त्यांनी कॅच ड्रॉप केली. त्यानंतर आता कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बराच वेळ अंतर हवेमध्ये होता. हे 2 चेंडूमध्ये पाहिलं तर सचिनने संधी निर्माण करून दिली होती. 31चं टार्गेट आहे. 6 झाल्यात. 25ची गरज. जॉकर छोट्या बॅकलिपने इनफिल्डमध्ये फील्ड केलं जाईल. थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला. डायरेक्ट स्टंप करू शकले नाही आहेत हिटिंग आणि त्याचाच परिणाम ही एकेरी धाव. चोरले यांना धावांचे चोर म्हणतात. हे दोन्ही खेळाडू तो आतिश असेल किंवा प्रशांत असेल दोघांची रनिंग विथ द विकेट ही चांगली आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग विथ म्युच्युअल कम्युनिकेशन आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. हो प्लेड ऑन. ऑन साईडला फुल करतायत. तर 8 धावा झाल्यात. धावसंख्या फलकावर. फुल टॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. 6 धावा. षटकार येईल. डोक्यावरनं 6 धावांसाठी 14 झाल्या. 18 मध्ये 17 धावांची गरज असेल. खरं समीकरण होतं सासने संघाला जिंकण्यासाठी 24 मध्ये 31 धावांची. तर 18 मध्ये 17 रन बॉल मॅच आली आहे. प्रति चेंडू मागे एक धाव जरी काढली तरी देखील जगदंब सासने हे रायझिंग स्टार रावगाव या टीमला पराभूत करू शकते. परंतु रन बॉल मॅच असेल तर विकेट आणि विकेट आणि फक्त डॉट बॉल विकेट्स हे जर घेतले तरी मॅच तेही वाचू शकतात. 10च्या 10 विकेट अजूनपर्यंत जगदंब सासने या टीमच्या बाकी आहेत. दुसरं षटक परेश. त्रिफळाची 1 विकेट आली. 9 बाकी. 9 फक्त चेंडू चांगले हाताळायचे आणि मॅच जिंकायची.
उधळला आणि उधळून लावतो या ठिकाणी गोलंदाजाच्या अगदी मनसुब्यावर. आक्रमण करत असताना टोकलाय सागरच्या बॅटमधून षटकार. सागर आले आल्या षटकार ठोकलाय. परेश्वर आक्रमण यावेळेस आडव्या बॅटमधून अलॉंग दी कार्पेट आपण बघू शकतो स्वीप केलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोनमधून क्षेत्ररक्षक आले. एक मिळणार आणि एकच मिळणार. तर दोनमध्ये 7 धावा बनवल्यात सागरने. संघाची धावसंख्या सांघिकदृष्ट्या आपण बघितलं तर ऑन दी स्कोर कार्ड 21 लॉस ऑफ 1. तर 1.3 चेंडू झालेत आणि 21 धावा धावसंख्या फलकावर. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला टर्न केलं. छोट्या बॅकलिफ्टने फक्त टर्न करत असताना मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक येईपर्यंत स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन आतिशने चांगलं केलंय की सागरला स्ट्रायकिंग एंडवर आणलंय. कारण सागरची बॅकलिफ्ट आहे ती आडवी बॅट आहे आणि आडव्या बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर आउट ऑफ दी पार्क हा मोस्टली जात असतो. हो नाही, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं इथे. बॅकअप दे स्लोअर वन आणि त्यामध्ये सागर स्क्वेअर कट आणि स्लाइस करायला गेले, तिथे बीट झाले. धावसंख्या स्थिरावली 22. यावेळेस बॅटची एज आणि चेंडू फाईन जातोय फाईन लेग झोनमध्ये. चेज चालू आहे आणि दुसरी धाव कंप्लीट सागरच्या माध्यमातून केली जाईल. तर अशा पद्धतीने 2 धावा प्राप्त झाल्या. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावर 12.00 च्या सरासरीने जगदंब सासने या टीमची धावसंख्या आहे. 1 गडी बाद 24. रायझिंग स्टार रावगाव टीमला 12 मध्ये या ठिकाणी 7 धावा डिपेंड करायचे आहेत. हे 12 मध्ये 7 धावांचीच गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी जगदंब सासने टीमला. टेंबरे टीम क्वालिफाय झाली आहे. या मॅचमध्ये विनर हे टेंबरे टीमशी क्वालिफाय मॅच खेळेल. ती अंतिम मॅच असेल दिवस क्रमांक 1 मधील ट्रॉफीच्या यादीत पोहोचण्यासाठी. आणि शुक्रवारी मला वाटतं पहिली सेमीफायनल ना असे नियम आहेत. म्हणजे आजच्या गटातून निघणारी टीम आणि उद्याच्या गटातील निघणारी टीम यामध्ये सेमीफायनल पहिली होईल. व्यवस्थापन समितीच्या नियोजनाला सलाम आहे. स्क्वेअर कट करत असताना आणि मिसफिल्डिंग झाली आहे परंतु 2च मिळतील. 5 धावांची गरज आहे. इझी टेक इट ऑन या ठिकाणी घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 1 गडी बाद 26. 5 धावा फक्त हव्यात. 2 धावा जरी काढल्या प्रति षटकामागे तरी जिंकू शकतात. हो, प्लेसमेंट करायला गेले ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. आलाय डॉट बॉल. बदल घडू शकतो का हे बघणं रंजकतेचं ठरेल. परंतु तुर्तास ही गेम जगदंब सासने त्या टीमच्या बाजूने हळूवार पद्धतीने झुकत असताना पोल ऑफ वोटिंग जर विचार केली तर ही 90% जगदंब सासना टीम ही पुढे असेल वोटिंग पोलनुसार. प्लेसमेंट केली आहे. 1 मिळणार.
4ची गरज. स्ट्रायकिंग ॲबिलिटी चांगली असणारा खेळाडू सागर आलेत आता स्ट्रायकिंग एंडला. 27 झाल्या. चौकाराची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. रिव्हर्स आणि मॅच फिनिश. रिव्हर्सच्या माध्यमातून स्वीपर पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक शॉट. कडक कडक. मॅक्सवेलने जरी बघितला असताना तो देखील लाजला असता. इतका जबरदस्त सागरच्या बॅटमधून हा रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आलाय. आता मॅच मॅन ऑफ द मॅच सासने विपक्ष टेंबरे ही अंतिम मॅच आहे. चला टॉस या. तर टॉससाठी मी तानाजी अगिवले यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.